आणि हायवेला गाडी चालवताना तुम्हाला काय करायचं आहे, ते एका साईडनी गाडी चालवायची आहे, स्लो रेसमध्ये गाडी चालवायची आहे. घाबरायचं नाही आहे. तुम्ही एका लाईननी चालवली गाडी तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट, एखादी मोठी गाडी आपल्या शेजारून गेली तर व्हायबल व्हायचं नाही. रेस गाडीची जास्त असेल तर ती कमीच ठेवा. मुळातच नवीन शिकत आहे तोपर्यंत कमी रेसवरती गाडी चालवा. आणि दुसरी गोष्ट, तोपर्यंत ती गाडी तुमच्या शेजारून निघून जाते. व्हायबल व्हायचं नाही, हँडल हलवायचा नाही आहे, काहीच नाही. आणि घाबरायचं तर मुळीच नाही. आणि हॉर्न दिला, मुळात गाडी कडेने चालवायची आहे आणि कुणी हॉर्न दिला म्हणून रस्ता सोडून खाली नाही जायचं. तर तुम्हाला काहीच वाटणार नाही आहे आणि मनातून भीती पण निघून जाईल आणि तुम्ही सेफली हायवेला पण गाडी चालवू शकता. हायवेचं ट्रेनिंग चालू आहे तिचं, बघा किती व्यवस्थित गाडी चालू आहे. आणि पहिलाच दिवस आहे हायवेला आणले तिला. घाबरायचं नाही अजिबात. एक लाईनने आपली गाडी चालवायची आहे. अचानक लेन चेंज पण करायला जायचं नाही आहे. कधीच हायवेला अचानक लेन चेंज करायची नाही. लेन चेंज करायच्या आधी मागच्या गाड्या बघायच्या आहेत, किती लांब आहे किती नाही, तुमचं क्रॉसिंग होऊ शकतं की नाही, लेन चेंज करून होऊ शकते का नाही याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानंतर लेन क्रॉस करायची. अजिबात लेन क्रॉस बदलायची काही गरजच नाही आहे. फक्त तुम्हाला क्रॉसिंग असेल की बाबा लेफ्ट साईडला आणि तुम्हाला राईट साईडचं क्रॉसिंग करून पलीकडच्या रोडला जायचं तर तुम्हाला रोड क्रॉस करणे, अन्यथा तुम्ही लेफ्ट साईडनेच स्लोमध्ये गाडी चालवायची आहे.